नेमकं काय घडलंय ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाल परिसरात दगडफेक, पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळतंय। परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन फडणवीसांकडून आता करण्यात येतंय। नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा शहर आहे। अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका। तसंच नागपूरकरांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलंय। मात्र सध्या तणावपूर्ण परिस्थिती नागपुरातल्या महाल परिसरात पाहायला मिळतेय। अजूनही पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहतोय घोषणाबाजी झाली संध्याकाळच्या सुमारास, त्यानंतर 2 गटात मोठा राडा झाला आणि या घटनेनं नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण आहे। विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात आधीच रोष होता आणि एका गटानं घोषणाबाजी करताच परिसरातील दुसऱ्या गटानं देखील घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर तणावाला सुरुवात झाली आहे। अगदी बरोबर, तेच तत्कालीन कारण ठरलेलं आहे।